नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. हे रेठरे वाटर दरम्यान जाणाऱ्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. आपण पाहताय, मी आता तुम्हाला या कामासंदर्भातली माहिती देतोय. आपण पाहताय की सध्या एकेरी वाहतूक या ठिकाणी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. आता आपण पाहताय की या बाजूला खुदाई झाल्यानंतर हा रस्ता भरून घेण्यात आलेला आहे, मात्र यावर अद्याप काम सुरू झालेलं आहे. मात्र मे महिना आता येऊन ठेपला आहे आणि मे महिन्यात जर पाऊस सुरू झाला तर या ठिकाणी चिखल आणि दलदल असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला दृश्य दाखवतो. या बाजूला देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात चिखल पावसाळ्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा जो रस्ता आहे तो धोकादायक बनणार आहे. प्रवास जो आहे तो धोकादायक बनणार आहे, कारण पावसाने जर मे महिन्यात सुरुवात केली तर हे जे काम आहे ते काम बंद राहणार आहे. त्यामुळे हा रस्ता वाहन चालकांच्यासाठी डोकेदुखी बनणार आहे. मी तुम्हाला दृश्य दाखवतो. केवळ एकेरी वाहतूक आहे आणि एकच पट्टा ये जा करण्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. हा सुद्धा डेंजर झोन आपल्याला सध्या वाटतोय. एकीकडे जर इकडे चिखल झाला, त्याच्यानंतर या बाजूला पावसाच्या पाण्यानं पुन्हा जर चिखल निर्माण झाला तर आपण पाहताय की मोठी दयनीय अवस्था या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना निर्माण होणार आहे. अपघाताचं देखील प्रमाण वाढणार आहे. जे काम गतीनं हवं होतं त्या कामाची गती कुठे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. संत गतीने काम सुरू आहे. ठेकेदारांचा मनमानी कारभार आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कराड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार अतुल बाबा भोसले यांनी या कामासंदर्भात लक्ष घालावे. हे काम उत्कृष्ट दर्जाचं चाललं आहे की निकृष्ट दर्जाचं चाललं आहे याची देखील माहिती स्थानिक आमदारांनी घेणं गरजेचं आहे, अशी मागणी देखील प्रवासी वर्गातून होते. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार.